बार्शीत भर दिवसा कोयत्यानं तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी उतरवला माज। बार्शीतील बाळेश्वर नाक्याजवळ मोबाईल शॉपीमध्ये बायकोचा रिचार्ज न झाल्यामुळे कोयता घेऊन दुकानाची केली होती तोडफोड। सदर आरोपीनं कॅमेऱ्यासमोर चूक झाली, कारवाई करा, मला माफ करा अशी विनवणी केली आहे। मोबाईल दुकानाची तोडफोड करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला होता कैद। कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या बबलू कसबे याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। विनापरवाना शस्त्र बाळगणं, दहशत निर्माण करणे, दमदाटी करणे आदी प्रकारामुळे त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालाय। एवढी माझ्याकडून चूक झाली, इथून पुढे कोणी करू बी नका। जे कायद्याचं असेल ते काय पालन करा तुम्ही। झाली एवढे चूक, आता मला माफ करा, कोणी करावी नका चुकी एवढी। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे। बार्शी शहरामध्ये आज बाळेश्वर नाका येथे कल्याण राजेंद्र म्हेत्रे यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये एक इसम आला आणि त्यानं कोयत्यानं मोडतोड केली, काचा फोडल्या आणि नुकसान केलं। त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 998/2025 आर्म्स ॲक्ट आणि धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा वेगवेगळ्या कलमांवर गुन्हा दाखल आहे। आमच्या डीबी पथकातील टीमनं सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे। बार्शीमध्ये दहशत माजवू पाहणाऱ्या कोणत्याही इसमाची गय केली जाणार नाही, त्याच्यावर आम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई करू। लोकनायक न्यूज